भाजपचा मुख्यमंत्री होणार असं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं। 2024 मध्ये मुख्यमंत्री भाजपचाच होईल, 2029 मध्ये मुख्यमंत्री हा मनसेचा असेल असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। यंदा भाजपचा मुख्यमंत्री असणार आणि मनसे सत्तेत बसणारच असं विधान त्यांनी केलंय। त्यामुळे निकालानंतर मनसेची महायुतीशी हातमिळवणी होणार असं जवळपास स्पष्ट झालंय। एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी हे मोठं विधान केलं। आम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। शिवसेनेत असताना माझा सगळ्यात जास्त संबंध भाजपशी आला। 3 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीची हवा होती, मात्र हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं असंही ते म्हणाले। आता सरकार महायुतीचं येणार, मात्र महायुतीला सुद्धा ते तेवढं सोपं नाही। मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि मनसे सत्तेत असेल असंही त्यांनी ठामपणे सांगितलं। आता ते भविष्यवाले आहेत ते मला माहिती नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर फार प्रतिक्रिया देणार नाही। मला जनतेच्या मनातलं माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार। एकूणच राज ठाकरे यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। एकीकडे महायुतीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरत नसताना भाजपनं लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत। भाजपनं बॅनरबाजीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाबद्दल सूचक भाष्य केलंय। त्यामुळे पक्षानं मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं बोललं जातं। विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू होताच भाजपनं बॅनरबाजीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाबद्दल सूचक भाष्य करायला सुरुवात केली। प्रतीक्षा संपली। 23 नोव्हेंबरला नवमहाराष्ट्राची नवगाथा लिहायला तो पुन्हा येतोय अशा आशयाचे बॅनर भाजपच्या प्रदेश कार्यालयात लावण्यात आले आहेत। मी पुन्हा येईन ही घोषणा गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, त्याचाच आधार घेत हे बॅनर लावण्यात आले आहेत। आपापल्या भावना आहेत, पक्षालाही वाटतं आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पण महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि आमची निवडणूक मुख्यमंत्री पदाकरता नाही आहे। मागच्या वेळेस त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आता पुन्हा होऊ नये अशी काळजी त्यांनी घेतली पाहिजे होती, पण आता त्यांनी पुन्हा बोर्ड लिहिले आहेत तर त्यांचं आता ते नुकसान होणारच आहे। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री या अघोषित नियमानुसार भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय आणि त्यासाठी अपेक्षेप्रमाणे फडणवीसांचा चेहरा प्रमोट केला जातोय। मात्र राज्याचं नेतृत्व कोण करणार हे 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल। माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा हाय व्होल्टेज लढत होणार आहे आणि माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या पक्षाचे विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यात तिरंगी लढत आहे। राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होतीये। माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भाजपची भूमिका असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये, पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या। आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे तर तो आपण दिला पाहिजे। अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे। शिवसेना आमदार सदा सरवणकर या मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली। सरवणकर यांची समजूत काढली जाईल, आपण बघा आता आम्ही बसू त्यावेळेस ठरवू आता या सगळ्या गोष्टी। आता महायुती सदा सरवणकर यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का आणि सदा सरवणकर नेमकी काय भूमिका घेतात हे 4 तारखेलाच स्पष्ट होईल। माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होते। मनसेचे अमित ठाकरे, उबाठाचे महेश सावंत, शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात आहेत। अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी भाजपची भूमिका आहे। त्यात आज फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेटही झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहित राज ठाकरे यांना एक खास विनंती केली आहे। दादर माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सदा सरवणकर यांच्यावर माघारीसाठी दबाव टाकण्यात येतोय। सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी भाजपची इच्छा आहे। सरवणकर यांनी ट्विटवरून एक पोस्ट शेअर करत राज ठाकरे यांनाच पाठिंब्यासाठी विनंती केली आहे। मी 40 वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। मी माझ्या कष्टानं आणि घामानं 3 वेळेला माहीमचा आमदार झालो। बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं। त्यांचे 50 नातेवाईक दादर आणि माहीममध्ये राहतात, पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यालाच दिली। ते कार्यकर्त्यांची भावना जपणारे नेते होते। एकनाथ शिंदे साहेबांकडे पहा, त्यांचे पुत्र 3 वेळेचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवलं नाही, तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ही संधी दिली।
राजसाहेबांना मी विनंती करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला आपलं समर्थन द्या। दरम्यान राज ठाकरे माझी विनंती मान्य करतील असा विश्वास सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे। राज साहब भी हम देखते हैं, राज साहब में बाला साहब देखते हैं, तो राज साहब भी ऐसा ही करेंगे कि मेरे जैसा जो सर्वसामान्य शिवसैनिक है उनको आशीर्वाद देके दादर माहिम प्रभा देवी का जो धनुष्यबाण विधानसभा में पहुंचाएंगे और माननीय शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का सपना पूरा करेंगे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता बोचऱ्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली। शिवसेनेचा पराभव करण्यासाठी काही पक्षांनी सुपारी घेतल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या या वक्तव्याला नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिलंय। वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली। तृप्ती सावंत या शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत। सावंत यांच्या उमेदवारीनं वांद्रे पूर्वची निवडणूक तिरंगी होणार आहे, तर वरुण सरदेसाई यांच्या अडचणी वाढणार आहेत। याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेचं नाव न घेता जोरदार टीका केली। त्यांचं मुख्य अन्न जे आहे, मुंगी काही वेगळं खातं, साखर खाते बरं का, झुरळं काही वेगळं खातात, वाघ अजून काही खातो, तसे काही राजकारणातले काही पक्ष आहेत त्यांचं मुख्य अन्न जे आहे ते सुपारी आहे। राऊत यांच्या या टीकेला नितेश राणे यांनीही सडेतोड उत्तर दिलंय। तर देवारात टाकलेल्या फुलापर्यंत हे सगळं उद्धव ठाकरेच्या खिशातून येत नाही, वसुली केलेल्या पैशातूनच येतं। म्हणून कदाचित हा सुपारी हा शब्द त्यांनी उद्धव ठाकरेसाठी वापरला होता। राज्यात सध्या दिवाळीचं आणि निवडणुकांचं वातावरण आहे, त्यामुळे पुढचे काही दिवस हे शाब्दिक फटाके असेच फुटत राहणार। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिक यांना उमेदवारी दिलीच। नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द मधून उमेदवारी अर्ज भरलाय। मलिक यांचा प्रचार करणार नाही अशी भाजपनं ठाम भूमिका घेतली, तर आघाडीनं महायुतीवर निशाणा साधलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना एबी फॉर्म देऊन सस्पेन्स मिटवला। ते पूर्वी पण आमच्या पक्षामध्येच होते आणि काही नवीन काही घडलेलं नाही आहे। आता जे काय असेल आम्ही आपसात बसून ठरवू। पण त्यांच्या उमेदवारीला भाजपनं विरोध केलाय। मलिक यांचा प्रचार करणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय। त्यांचा एबी फॉर्म त्यांना लखलाभ आहे। भारतीय जनता पार्टीने यापूर्वीच भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी पत्रावरून व्यक्त केली आहे, त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। यावरून आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी महायुतीला खोचक टोला हाणलाय। तुम्हाला सांगितले की महायुतीमध्ये महाभारत आहे, त्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं। भाजपचा विरोध असून सुद्धा अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली, त्यामुळे भविष्यात महायुतीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागांवर तब्बल 7,995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय। वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या सुद्धा वाढली। यातून महायुतीसह महाविकास आघाडीला बंडखोरीची मोठी लागण झाली आहे। आता बंडखोरांचं हे बंड थंड करण्याचं मोठं आव्हान सगळ्या नेत्यांसमोर आहे। शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांना आणण्यासाठी भाजपनं हे चार्टर्ड विमान पाठवलं, पण केवळ भाजपच्या समोरच बंडखोरीचं आव्हान आहे असं नाही, तर सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांना बंडखोरीनं ग्रासलंय। भाजपच्या 15, शिवसेनेच्या 4, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 5 बंडखोर रिंगणात आहेत। महाविकास आघाडीतल्या काँग्रेसचे 12, ठाकरेंच्या पक्षाचे 5, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 11 जणांनी बंडखोरी केली आहे। भारतीय जनता पार्टीचं पूर्ण युनिट आमच्या स्वतंत्र फॉर्म ज्यांनी भरले त्यांच्यासोबत बसू तर बऱ्यापैकी 99% ठिकाणी आम्हाला यश येईल। जवळपास महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी राहणार नाही याचा आम्ही प्रयत्न करतोय। आता बंडखोरांची समजूत काढण्यात सत्ताधारी आणि विरोधक पक्षाचे नेते यशस्वी होतात का हे पाहण्यासाठी 4 नोव्हेंबरला अर्जाच्या माघारीच्या दिवसाची वाट पाहावी लागेल। तिकडे महाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत असताना महायुतीत सुद्धा सगळं काही आलबेल आहे असं नाहीये बरं का। नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या 2 जागांवर शिवसेनेने उमेदवार दिले, त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अडचण वाढली आहे। नाशिकमध्ये महायुतीतला वाद विकोपाला गेलाय। एकीकडे नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हेलिकॉप्टरनं शिवसेना उमेदवाराला एबी फॉर्म पाठवला।
मुख्य म्हणजे हे दोन्ही उमेदवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधातच उभे आहेत. शिंदेंनी दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना तर देवळालीमध्ये जयश्री अहिरराव यांना हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. महायुतीकडून दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं नरहरी झिरवळ यांना तर देवळालीतून सरोज आहिरे यांना उमेदवारी दिली आहे. तरीही शिंदेंनी याच मतदारसंघातून दोघांना तिकीट दिलं. एकत्र कामकाज करणारे जर दोन ठिकाणी झाले, दोन ठिकाणी विभागले गेले, तर त्याचा सरळ सरळ अर्थ आहे का आपण तिसऱ्याला मदत करतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाद विकोपाला गेलाय. या वादावर महायुतीचे नेते कसा तोडगा काढणार याकडे लक्ष लागलंय. दिवाळीच्या एक दिवस आधी रामाची नगरी अयोध्या लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. शरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासह एक नवा विक्रम स्थापित झाला. गेल्या वर्षी 22 लाख दिवे लावण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी यांनी राम मंदिरात पहिला दिवा प्रज्वलित केला आणि दीपोत्सव सुरू झाला. प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दीपावलीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. शरयू नदीच्या तीरावर 25 लाख दिवे लावले जातात. लक्ष दिव्यांनी प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी उजळून गेली. लेझर शोचा लखलखाट पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिला दिवा लावून दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. शरयू नदीच्या तीरावर योगी आदित्यनाथ यांनी आरती सुद्धा केली. तसंच योगी आदित्यनाथ यांनी राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची सुद्धा आरती केली आणि त्यांना टिळाही लावला. स्वर एक ही गूंज रहा था, एक ही नारा लग रहा था, वह नारा था चाहे वह संतों की ओर से चाहे वह भक्तों की ओर से, एक ही नारा था कि योगी जी एक काम करो, मंदिर का निर्माण करो. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे अयोध्या नगरी सर्वार्थानं सजली आहे. स्वर्गाहून सुंदर